तीन महामालिकेचा महासंगम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत। सगळेजण आता अन्नपूर्णाच्या घरी म्हणजेच की अन्नपूर्णा निवासमध्ये जमलेले असतात। अन्नपूर्णा इथे श्रीकृष्णाच्या जन्माबद्दलची जी कथा आहे त्या सांगत असतात। सगळेजण टकलावून ऐकत असतात आणि अन्नपूर्णांनी इथे खूप सुंदर अशी पौराणिक श्रीकृष्णाच्या जन्माची कथा इथे सांगितलेली असते। आबा तर खूपच खुश असतात। त्यांची जुनी मैत्रीण त्यांना मिळालेली असते, भेटलेली असते। म्हणूनच आता सगळेजण इथे जमा झालेले असतात। 12 वाजण्याची सगळेजण वाट पाहत असतात। तेवढ्यातच तिथे रोहिणीसुद्धा आलेली असते। खरं तर रोहिणीला वॉशरूमला जायचं होतं, पण रोहिणीला एकटीला कोणीच जाऊ देत नव्हतं। त्यामुळे रोहिणीला थोडंसं विचित्र वाटत असतं। ती लगेचच आता इथे नैनाशी बोलते। नैनाला म्हणते, नैना इकडे ये ना जरा। त्यावर नैना म्हणते, काय झालंय मम्मा? तेव्हा ती म्हणते, तुला एक गोष्ट सांगू का? ह्या घरातील लोक थोडीशी विचित्रच वागत आहेत। आता मी वॉशरूमला गेले तर मला एकटीला ह्या लोकांनी जाऊसुद्धा दिलं नाही। मला कळत नाही नेमकं ह्यांचं काय चाललंय म्हणून। त्यावरच नैना म्हणते, बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मला सुद्धा अगदीच तसंच झालेलं आहे। मी सुद्धा मगाशी चालले होते तेव्हा मला सुद्धा इथे ह्या लोकांनी अजिबातच एकटीला जाऊ दिलं नाही। तेव्हा रोहिणी म्हणते, म्हणजेच हे नक्की आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, पण काय लपवत आहेत हे कळायला हवं। त्यावरच आता ती म्हणत असते, हो शोधूयात, चल आपण शोधूयात आणि आपण जर शोधलं तर नक्कीच सापडेल। ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ते बोलत असतात। इकडे आता 12 वाजायला अगदीच 2 मिनिटच बाकी असतात आणि तेव्हा आता श्रीकृष्ण जन्माची इथे पूजा करायची असते, पाळणा म्हणायचा असतो आणि त्यामुळेच आता सगळेजण जमा झालेले असतात। आता ह्या तिघीसुद्धा मिळून इथे पूजा करत असतात आणि पूजा केल्यानंतर लगेचच तिथे अर्जुनसुद्धा येतो। आता ह्या सगळ्यांना गुंतवून ठेवण्यात आलेलं असतं आणि बॉम्ब शोधण्यासाठी माणसं घरामध्ये आलेली असतात। त्यांचं कोणाचंही लक्ष त्यांच्याकडे जाऊ नये याची पूर्ण काळजी घेतलेली असते। ती लोक तिकडे बॉम्ब शोधत असतात तर इकडे पूजा सुरू असते। मस्त श्रीकृष्णाला इथे दह्या दुधाने अंघोळ घातलेली असते, त्याचसोबत इथे वस्त्र घातलेले असतात आणि आता पाळणा सुरू असतो। त्याचबरोबर प्रसादसुद्धा खूप छान बनवलेला असतो। आता इकडे पूजा सुरू असते तर तिकडे दुसऱ्या बाजूला त्या पद्धतीने तिकडे त्यांचं तो बॉम्ब शोधत असतात। पण हा बॉम्ब सापडेल का हे पाहणं किंवा त्यासोबत बॉम्ब आहे का आणखी काही आहे हे मात्र कोणालाच माहिती नसतं। इकडे आता महिपतने कॉल केलेला असतो। महिपत त्याचा फोनवरती बोलत असतो आणि महिपत फोनवर बोलत असतानाच त्याच्यासोबत खूपच मोठा धमाका होत असतो। जी खरी कुमुद आहे ती तिथून सुटण्याचं काम करत असते। तिला तिथून सुटायचं असतं आणि त्यामुळेच तिची इथे धडपड सुरू असते। काही जरी झालं तरी सुद्धा ह्या लोकांच्या तावडीतून मी सुटले पाहिजे असाच ती इथे विचार करत असते। आणि तेवढ्यातच आता ती बांधलेली जी दोरी आहे ती सोडते आणि ती बांधलेली दोरी सोडूनच तिथून ती निघून जाण्याचं काम करत असते। इकडे मात्र आता सगळ्यांनी आरती ही सुरू झालेली असते। तर इकडे बॉम्ब शोधण्यासाठी ती लोक स्टडी रूममधूनच ज्या खालच्या लोकांच्या बेडरूम्स आहेत तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात, पण त्यांना आतापर्यंत काही सापडलेलं नसतं। इकडे सायले अर्जुन सुद्धा कमाल दिसत असतात। आता महिपतचा फोन झाल्यावर महिपत बाजूला पाहतो तर तिथे ती कुमुद नसते। आता तिथे ती कुमुद नसल्यामुळे तो मागे वळून पाहतो। तेवढ्यातच तिथे गायत्री आलेली असते। गायत्री खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती महिपतला खूप काही गोष्टी ती विचारत असते। ती म्हणत असते, हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, तुम्ही काय करत होतात आणि त्यासोबत तुम्हाला एवढीशी बाई सांभाळता आली नाही का? म्हणे की मी असं करेल आणि म्हणे मी तसं करेल। त्यावरच आता महिपत कसा चिडका आहे हे आपल्याला माहिती आहे। तो लगेचच म्हणत असतो, एक मिनिट, ती कुमुदला सांभाळण्याची जबाबदारी फक्त एकटी माझी होती का? नाही ना, मग कशाला उगाचच थोबाड धुवायला तिकडे जायचं? तुम्ही सुद्धा इथे थांबायचंच होतं ना, काय गरज होती तुम्हाला तिकडे जायची? असंच तो इथे बोलत असतो। आता ती कुमुद कुठे गेली काय गेली हे कळत नाही। ती जर आता त्या लोकांना जाऊन भेटली तर मग काय करायचं? त्यावरच तो म्हणत असतो, नाही जाणार आहे, कशी जाईल आणि गेली तरी तिच्यावर कोण विश्वास ठेवणार? तेवढ्यातच तिथे राहुल आलेला असतो। राहुल हे सगळं काही बोलणं ऐकतो आणि लगेचच तो म्हणत असतो, काय झालेलं आहे? त्याचबरोबर कुठं आहेत त्या आणि त्या पळून गेल्या, आता काय करायचं? आणि म्हणे की महिपत काय करायचं? नुसतंच बोलायचं आणि करायचं तर काहीच नाही। ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे ते बोलत असतात। सगळी जिम्मेदारी माझी एकट्याची होती का? आता इकडे दुसऱ्या बाजूला कुमुदला तर जे काम सांगितलं
सांगितलेलं होतं ते कुमुद तिचं काम करायला निघालेली असते, कारण तिला आता घरामध्ये ठेवलेलं असतं किंवा पाठवलेलं असतं ते कुठल्या गोष्टीसाठी, तर फक्त आणि फक्त इथे ह्या सुभेदारांचा खात्मा करण्यासाठी. आता जी खोटी कुमुद आहे ती किचनमध्ये बघत जात असते. किचनमध्ये कोणीच नाही याचा सुगावा घेते आणि जो प्रसाद इथे बनवलेला असतो, म्हणजेच मसाले दूध जे बनवलेलं असतं त्या मसाले दुधामध्ये ती इथे विष ओतण्याचं काम करत असते. तिच्या हातामध्ये एक विषाची बॉटल असते. ती लगेचच ती विषाची बॉटल काढते आणि त्या मसाला दुधामध्ये टाकत असते. मसाला दुधामध्ये विष टाकल्यानंतर आता तिच्या पाठीमागे अस्मिता आलेली असते. अस्मिताला खरं तर किचनमध्ये येऊन पाणी प्यायचं होतं आणि किचनमध्ये येऊन पाणी पिण्यासाठी ती येते. आता ती आल्यानंतर लगेचच ह्या कुमुदचा तिला धक्का लागतो आणि खूपच विचित्र पद्धतीने ती तिच्याकडे पाहत असते. लगेचच अस्मिता तिला म्हणते, अगं तू काय करतेस इथे? त्यावरच ती म्हणत असते, वर खाली खाली वर मागे पुढे, मुद्दामूनच वेडं असल्याचं ती इथे दाखवत असते, जसं काही ती खरंच इथे वेडी आहे आणि वेड्याचं सोंग इथे ती घेत असते आणि त्यामुळेच ती अशी करते. आता अस्मिताला तर कळतच नाही हे सगळं काय आहे म्हणून. खरं तर मानसी आता तिला शोधण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेलेली असते. मानसी जेव्हा तिला शोधण्यासाठी खोलीमध्ये जाते आणि गेल्यानंतर कुमुद तिला तिथे दिसत नाही आणि त्यामुळेच कुमुद तिथे नसल्यामुळे ती थोडीशी घाबरते की ह्या कुमुद मावशी एकतर अशा वागत आहेत, मग नेमक्या ह्या कुठे गेल्या असा विचार ती करते आणि म्हणून तिला शोधण्यासाठी येते. इकडे वर खाली असा खेळ इथे चालू असतो. तेवढ्यातच मानसी इथे अस्मिताला सॉरी म्हणत असते. सॉरी ग अस्मिता, खरंच सॉरी, मला माहीत नव्हतं त्या इथे आल्यात म्हणून आणि त्यांना ना थोडासा प्रॉब्लेम आहे, त्या थोड्याशा ना वेड्यासारख्या वागतात, प्लीज तू एवढं मनावर घेऊ नकोस आणि त्या तुला जर काही बोलल्या असल्या तर मी त्यांच्या वतीने तुला माफी मागते. त्यावरच अस्मिता म्हणत असते, असू देत ग, त्यात काय एवढं. आता इकडे अस्मिता थोडीशी घाबरलेली असते, कारण ज्या पद्धतीने इथे कुमुद मावशी तिच्याशी वागल्या बोलल्या होत्या त्यामुळे. इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपला अश्विन हा आत्ता दाखवलेला आहे. तो इथे कल्पना आणि त्यासोबतच प्रतापरावांसमोर असतो. आता प्रतापराव आणि कल्पना म्हणत असतात, अश्विन हा काय प्रकार आहे? घरामध्ये एवढे पाहुणे आहेत, घरामध्ये एवढी लोकं आलेली आहेत आणि तू पाहुण्यासारखा येतोयस, पाहुण्यासारखा जातोयस. त्यावरच आता तो म्हणत असतो, माझी कोणाला काही पडलेलीच नाही आहे किंवा माझी कोणाला काही परवाच नाही आहे का माझी कोणाला काही परवा? त्यावरच कल्पना म्हणत असते, हे काय आहे सगळं? त्यावर प्रताप म्हणत असतात, अरे तू ह्या भाषेमध्ये कसं काय बोलू शकतोस? त्यावरच आता अश्विन म्हणत असतो, का नको बोलू डॅड, का नको बोलू? कारण एक सून म्हणजे तुमची धाकटी सून इथे जेलमध्ये आहे आणि तुम्हाला मस्त इथे सण समारंभ साजरे करताय, मस्त मित्रपरिवार बोलवताय. त्यावर कल्पना म्हणत असते, अरे इथे त्या तेजस आणि अद्वैतला थोडीशी गरज आहे, म्हणूनच ते इथे अर्जुन त्यांची आणि सायली मदत करत आहे. त्यावरच आता अश्विन चिडतो आणि म्हणत असतो, मम्मा हे बरं आहे तुझं, इथे धाकट्या मुलाला, भावाला, त्याचबरोबर त्याच्या बायकोला मदत आहे पाहिजे, त्यांना माझी मदत ते नाहीत करत आहे आणि खरं तर हे सगळं त्यांच्यामुळेच झालेलं आहे. त्यावरच कल्पना म्हणत असते, तू काय बोलतोयस? हे बघ, त्या तन्वीने गुन्हा केलेला आहे, फक्त चूक किंवा खोटं बोललेली नाही आहे. त्यावरच तो म्हणत असतो, पण मी तिच्यावर खरं प्रेम केलेलं आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी तिची साथ जरी सोडलेली असली तरीसुद्धा मी शेवटच्या दमापर्यंत, श्वासापर्यंत तिची साथ सोडणार नाही, असं म्हणूनच तो तिथून निघून जातो. इथे कल्पना, प्रताप त्याला म्हणत असतात, अरे काय हे अश्विन, प्लीज जरा समजून घे ना, तू असं कसा वागू शकतोस, असंच ते म्हणतात. आता ह्यांना दोघांना खूप जास्त पश्चाताप होत असतो. इकडे आता मानसीने तेजसला कॉल केलेला असतो, तेजस तुम्ही कुठे आहात? आणि त्याचबरोबर तेजस म्हणत असतो, हो मी आलेलो आहे बाहेर, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लकीच्या एक सांगायची आहे. त्यावरच तो म्हणत असतो, बोला ना. त्यावर तो म्हणतो, हे बघा, जी घरामध्ये कुमुद मावशी आहे ती कुमुद मावशी नाही आहे, ती खोटी तोतयात कुमुद मावशी आहे. तेव्हाच आता इथे ती म्हणत असते, हे कसं शक्य आहे? तेव्हा तो म्हणतो, मला कुमुदचं खरं आधार कार्ड सापडलेलं आहे आणि खरं आधार कार्ड सापडल्यानंतर मी तिकडे येतो. तुम्ही फक्त एक काम करा, फक्त तिच्यावरती लक्ष ठेवा, आता मी लगेचच तिकडे येतोय. असंच आता इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर मानसी लगेचच सायलीकडे जाते. मानसी सायलीकडे गेल्यानंतर सायलीला म्हणत असते, सायली मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. त्यावर सायली म्हणते, बोल काय झालंय, खरं सांगू. म्हणजे काही ते कुमुद आलेली आहे, ती खरी कुमुद नाही आहे. म्हणजे मला नाही समजलं, आत्ताच इथे तेजसचा फोन आला होता आणि त्यांनी असं सांगितलं आहे की ती खरी कुमुद नाही आहे, आपल्याला बघावं लागेल. एक काम कर, आणि तिच्या खोलीमध्ये सुद्धा नाही आहे,
तू तिला तिकडे शोध, मी इकडे शोधते, असं म्हणूनच आता त्या कुमुदला ह्या दोघीजणी मिळून शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आता लगेचच इथे मानसी तिच्या खोलीमध्ये जाते. खोलीमध्ये गेल्यावर तिची बॅग तपासते. तिची बॅग तपासल्यानंतर तिच्या हाती खूपच मोठा पुरावा लागतो. तिच्या बॅगेमध्ये एक फोन असतो, त्याचसोबत ती सिगारेट ओढत असते. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या हातामध्ये लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्या हातामध्ये लागल्यावर आता तिला खूप मोठा धक्का बसतो आणि त्या फोनमध्ये महिपतचं नाव असतं. आता मानसीला समोर बघितल्यावर लगेचच ती कुमुद नाटकं करायला सुरुवात करत असते, जसं काही झालंच नाही. ती म्हणत असते, काय काय चालले, आग वारा पाऊस पाणी असं इथे ती बोलते. तेवढ्यातच आता इथे मात्र लगेचच मानसी तिचे दोन्ही हात पकडते आणि तिला वळवते आणि तिला म्हणत असते, अच्छा आग वारा पाऊस पाणी, बोल बोल, तू कोण आहेस आणि तुला कोणी पाठवलं इथे, बोल लवकर बोल, सांग सगळं काही खरं सांग तू, असं म्हणूनच आता इथे ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यातच आता इथे मानसी जोरात ओरडते. तेवढ्यातच सायली तिथे धावतच आलेली असते. सायली तिथे धावतच आल्यानंतर आता इकडे त्या कुमुद मावशीने इथे तिला धक्का दिलेला असतो, तो म्हणजेच की आता मानसी खाली पडते. सायली लगेचच अर्जुनला आवाज देते. अर्जुन सुद्धा तिथे येतो. अर्जुन तिथे आल्याबरोबरच आता इथे लगेचच तिला बांधून टाकलं जातं आणि बांधून टाकल्यानंतर आता इथे ती म्हणत असते, ही खोटी कुमुद मावशी आहे. आता मानसीला ती तिथून घेऊन निघून जात असते. मानसीला तिथून घेऊन निघून गेल्याच्या नंतर इकडे आता दुसऱ्या बाजूला जो तेजस आहे तो तेजस घरी निघालेला असतो आणि तेजस घरी निघाल्यानंतर समोर एक आजी बसलेल्या असतात आणि त्या कुमुद मावशी असतात. तो लगेचच त्यांच्याजवळ जातो. त्यांच्याजवळ गेल्यानंतर तो त्यांच्याशी बोलायला सुरुवात करत असतो. तेवढ्यातच आता त्या म्हणत असतात, पाणी हवंय मला, पाणी. आणि तेव्हा गायत्रीला ओळखता का तुम्ही, चला मी तुम्हाला पाणी देतो, खायला पण देतो, माझ्यासोबत तुम्ही चला. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता बॉम्ब तर कुठेच सापडलेला नसतो, म्हणून सायली अर्जुन थोडेसे चिंतेत असतात. ते आता वरती टेरेसला बसलेले असतात आणि टेरेसला विचार करत असतात, हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं आणि आपल्याला चकवा तर देण्याचं कुणी काम करत नसेल ना. पण मला तर का असं वाटतंय की हे सगळं तो महिपतच करत असेल. त्यावरच आता इथे अर्जुन म्हणत असतो, पण महिपत, पण बॉम्ब नव्हता म्हणजे हा कसला गेम आहे आणि हे सगळं कसलं काय आहे, असाच तो आता इथे विचार करत असतो. त्यावरच सायली म्हणत असते, पण खरं सांगू का, मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला आता भीतीसुद्धा खूप वाटते. त्यावर सायली ते तो कागद वाचते आणि सायलीने तो कागद वाचल्यानंतर त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं आणि ते म्हणजेच की आता आरती झाल्याच्या नंतर घोट आणि त्याचबरोबर ठरलाय मसाल्याचा बेत म्हणजे नेमकं काय, ह्या सगळ्या गोष्टी सायली पाहत असते आणि तेव्हाच ती म्हणत असते, म्हणजेच किचनमध्ये नक्कीच काहीतरी असू शकतं आणि त्याचबरोबर मला तर आता कळत नाही की नेमकं काय आहे आणि कशामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे चाललेल्या आहेत. असंच आता इथे ती बोलत असते. आता तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर लगेचच सायली इकडे किचनमध्ये धाव घेते. किचनमध्ये धाव घेतल्यानंतर आता समोर सगळेजण हसता खेळताना तिला दिसत असतात आणि हा सगळा आनंदी परिवार असतो. इकडे पूर्णाजी म्हणत असतात, खरं तर आज इथे तुम्ही ह्या जन्माष्टमीला इथे आलात, खरंच हे खूप आनंदाची गोष्ट आहे. इथे मात्र जे आपले आबा आहे ते म्हणत असतात, खरंच हा जो काही कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे तो आमच्या नेहमी कायमस्वरूपी लक्षात राहील. तेवढ्यातच इकडे कल्पना आणि त्याचबरोबर विमल दुधाचे ग्लासेस घेऊन येत असतात. सायलीचा त्यांना धक्का लागतो आणि लगेचच सायली किचनमध्ये धावत असते. किचनमध्ये धावत असल्यानंतर तिला कळत नाही नेमकं काय आणि कशामध्ये काय विष मिक्स केलंय ते. ती तिथे असलेली विषाची बाटली पाहते आणि विषाची बाटली पाहिल्यावर लगेचच हातामध्ये उचलून घेते. हातामध्ये ती विषाची बाटली उचलून घेतल्यावर आणि तिच्या तेव्हा लक्षात येतं की हे विष कशामध्ये टाकलं असेल. तेव्हा सायली धावतच जाते, कारण पूर्णाजी ते दूध प्यायला लागलेले असतात. सायली धावतच जाते आणि त्या ग्लासाला इथे झिडकारून लावते. तो ग्लास झिडकारल्याबरोबरच इथे नैनाच्या अंगावर सांडतो. नैनाला थोडंसं भासतं. त्यावर कल्पना आणि पूर्णाजी सायलीच्या नावाने ओरडत असतात, सायली हे सगळं काय आहे आणि ही कुठली वागण्याची आणि ह्याची पद्धत आहे, तू असं कसं करू शकतेस सायली. असंच आता इथे तिला सगळेजण बोलत असतात. तेवढ्यातच सायली म्हणत असते, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला भाजले. पण कल्पना म्हणते, अशी कुठली पद्धत आहे ही वागण्याची सायली. त्याचबरोबर
आता सायली म्हणते, आई मला माफ करा प्लीज. तेव्हा आबा इथे पुढाकार घेतात आणि म्हणतात, सायली तू खूप समंजस आणि चांगली मुलगी आहेस, पण तू आत्ता हे असं का केलंयस हे मला काही समजत नाहीये. या तुझ्या करण्यामागे नक्कीच तुझा काहीतरी हेतू असेल, असंच आबा इथे म्हणत असतात. तेव्हा कल्पना मात्र भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे रागानेच थोडंसं पाहत असते. आता सायली काय सांगेल आणि त्याचबरोबर तिने हे कृत्य का केलं हे सगळ्यांसमोर कसं ती उघड करेल हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा हा शेवटचा 3 मालिकेचा महासंगमचा शेवटचा दिवस असणार आहे, तो म्हणजे उद्याचा. कारण आता उद्या दहीहंडी महोत्सव असतो आणि दहीहंडी निमित्तानेच आता इथे मुली ह्या दहीहंडी फोडणार असतात. सायली खूपच कमाल ड्रेसमध्ये दिसत असते. अर्जुन तिच्याकडे पाहतच असतो. सायलीने मस्त आपल्या सागरवेणी घातलेली असते आणि जेव्हा अर्जुन समोर ती जाते तेव्हा तो तिच्याकडे पाहतो. त्यावर सायली म्हणत असते, प्लीज असं एकटक नका ना पाहू. त्यावर तो म्हणत असतो, काय करू बायको, तू खूपच कमाल दिसतेस, एवढा सुंदर ड्रेस घातलेला आहेस. तेवढ्यातच आता बाहेरून एक टीम आलेली असते आणि ती टीम असते इथे मुलींची आणि त्याचबरोबर दहीहंडी फोडण्याची. इकडे सगळेजण अवाक होऊन पाहत असतात, कारण आता इथे दहीहंडी फोडणार असतात आणि तेव्हा मुली फोडणार आहे दहीहंडी असं म्हणता क्षणी हो मुलीच फोडणार आहेत असं इथे त्यांची गर्जना होती. इकडे आता मस्त नाच गाणे त्याचबरोबर डान्स आणि मस्त फेरा घेतलेला असतो. तेव्हा आता एक एक करून ह्या तिघी सुद्धा दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढणार असतात. खूपच कमाल तिघी सुद्धा दिसत असतात. त्यातली त्यात म्हणजेच की आपली सायली आणि कला आणि त्याचबरोबर तेजू एकच कमाल दिसत असतात. आता मस्त दहीहंडी फोडण्यासाठी खाली थर रचलेले असतात मुलांनी आणि तेव्हा त्यांच्या अंगावर एक एक करून ह्या वर चढतात. तेवढ्यातच आता सायली वर चढते. सायली वर चढल्याच्या नंतर दहीहंडी अगदीच तिच्या समोर असते आणि जेव्हा दहीहंडीच्या अगदीच सायली जवळ जाते. सायली दहीहंडीच्या जवळ जाता क्षणी इकडे मात्र जो अद्वैत आहे, अद्वैत हा घरामध्ये होता आणि अद्वैतकडे इथे सायलीचं लक्ष जातं. अद्वैतकडे सायलीचं लक्ष जातं तर अर्जुनचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष जातं आणि इकडे दहीहंडी फुटतच आलेली असते, ऑलमोस्ट फुटलेली असते आणि तेव्हाच जो आपला अर्जुन आहे तो इकडे अद्वैतकडे पाहतो, कारण अद्वैतच्या हाताला अंगाला पूर्ण रक्त लागलेलं असतं. तेवढ्यातच तो जोराजोरातच ओरडतो, अद्वैत अद्वैत करून आणि इकडे मात्र अद्वैत त्याच्याकडे धावतो. सायली तर काय करू आणि काय नाही असंच झालेलं असतं. आता लगेच सगळेजण त्याच्याकडे धावतात. सगळेजण धावल्याच्या नंतर आता अद्वैत म्हणत असतो, मला सायलीच्या आईबाबांबद्दल तुला खूप महत्त्वाचं आणि मोठं सत्य सांगायचं आहे असं इथे तो बोलतो आणि ही गोष्ट आता अद्वैत च्या तोंडून ऐकल्यानंतर इकडे मात्र सायली त्याचबरोबर इकडे अर्जुन अवाक होऊनच पाहत असतात. शेवटी जी गोष्ट व्हायला पाहिजे नव्हती तीच गोष्ट इथे झालेली असते आणि त्यामुळे आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, काय असेल ते उद्याचं सत्य म्हणजे सायलीच्या आईबाबाबद्दलचं सत्य, अद्वैत हा अर्जुनला काय सांगणार असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग अजिबात स्किप करू नका आणि तो नक्कीच एन्जॉय करा. भेटूयात या मालिकेच्या पुढील रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत पाहत रहा 3 महामालिकेचा महासंगम. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.